नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। गणपत उगडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रो, सध्या तलाठी, पोलीस भरती, त्याचबरोबर आरोग्य सेवक असेल अथवा तुमच्यापैकी बरेच जण संयुक्त गट ब PSI, STI, ASO ची तयारी करत असाल। आता ह्या स्पर्धा परीक्षा म्हटलं की मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण। चला तर आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा, त्याला म्हटलं जातं वाक्यपृथक्करण। वाक्यपृथक्करणावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो। शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे किंवा विधेय कोणता आहे किंवा विधेय पूरक काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। किंवा पांढरे शुभ्रदात मुखात शोभा देतात, कोणतेही वाक्य देऊ द्या। त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला। पंढरपूरचा गवळी सकाळी तबेल्यात काळ्या म्हशीची धार चळाचळा काढतो, कोणतंही उदाहरण देऊ द्या। तर आपल्याला यातील उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, उद्देश विस्तार कशाला म्हणायचं, कर्म व कर्म विस्तार काय असतो, विधान पूरक काय असतं, विधेय विस्तार काय असतो आणि विधेय काय असतं, हे सगळं आपण समजून घेणार आहोत। चला तर प्रत्यक्षात आपण सुरुवात करूया। सुरुवात करत असताना या ठिकाणी एक उदाहरण लिहिलं की उदाहरण असं आहे, त्याचा धाकटा मुलगा, त्याचा धाकटा मुलगा, त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला। क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला, चांगला खेळला अशा पद्धतीचं वाक्य आहे। त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला। आता हे जे काही वाक्य वगैरे आहे याचा जर विचार केला तर कोणत्याही वाक्याचे दोन भाग असतात, एक असतो उद्देश भाग आणि दुसरा असतो विधेय भाग। आता उद्देश याचा अर्थ आपण कोणाबद्दल बोलतोय, वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात। मग आणि उद्देशाविषयी जी माहिती सांगितली जाते त्याला विधेय असे म्हणतात। आपण कोणाबद्दल बोलतोय, मुलाबद्दल, आणि काय म्हणतोय की क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला। मग त्याचा धाकटा मुलगा हा या वाक्यातला उद्देश आहे आणि क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला हा काय आहे, विधेय आहे। मी जर म्हटलं काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे, मी कशाबद्दल बोलतोय, काश्मीर बद्दल। काश्मीर हा माझा काय झाला, उद्देश झाला। भारताचा स्वर्ग आहे हा काय झाला, विधेय भाग झाला। म्हणजे भाषेतील कोणत्याही वाक्याचे दोन भाग असतात, एक असतो उद्देश भाग आणि दुसरा असतो विधेय भाग। उद्देश विभागालाच काय म्हणतात, उद्देशांग, उद्देशाचं अंग, आणि दुसरा जो विधेय विभाग आहे त्याला म्हणायचं विधेयांग। आता उद्देश विस्तारामध्ये काय येतंय, उद्देश विभागामध्ये दोन गोष्टी येतात, एक असतो उद्देश आणि दुसरा असतो विधेय। उद्देश विस्तार असतो, एक असतो उद्देश आणि दुसरा उद्देश विस्तार। विधेय विभागामध्ये कर्म व कर्म विस्तार, विधान पूरक, विधेय विस्तार आणि विधेय या गोष्टी आवश्यक समजून घेणं गरजेचं आहे। चला तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला माहित पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट, एखादं वाक्य जर दिलं तर वाक्य असं दिलं की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो। काय काय उदाहरण दिलं की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो। उदाहरण दिलं, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, गुलमोहर मोहक दिसतो। शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे। आता वाक्य दिल्यानंतर या वाक्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे विधेय म्हणजे काय, बरोबर आहे ना, उद्देश म्हणजे काय। सगळ्यात महत्त्वाचं उद्देश म्हणजे काय, तर मित्रहो उद्देश म्हणजे कर्ता, काय आहे, उद्देश म्हणजे कर्ता। आणि विधेय म्हणजे काय, तर विधेय म्हणजे क्रियापद। या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत।
आता उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. आता मी तुम्हाला यापूर्वी पण शिकवलेलं आहे, ज्याला वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखता आलं त्याला ह्या बाकीच्या गोष्टी समजत असतात. आता दिसतो क्रियापद आहे. आता दिसणारा कोण आहे? गुलमोहर. दिसणारा कोण आहे? गुलमोहर. आता गुलमोहर दिसतोय, बरोबर की नाही? म्हणजे गुलमोहर काय झाला आपला या ठिकाणी कर्ता वगैरे झाला आणि दिसतोय हे काय झालं? क्रियापद झालं. आता उद्देश विस्तारामध्ये काय येतं तर कर्त्याच्या अगोदरचे शब्द. कर्त्याच्या अगोदरचे जे शब्द आहे, अगोदरचे जे शब्द आहे ते शब्द कशामध्ये येत असतात? ते येतात उद्देश विस्तारामध्ये. कर्त्याच्या अगोदरचे शब्द, हे पण कर्त्याच्या अगोदरचे शब्द, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे काय आहे? कर्म व कर्मविस्तार. कर्म व कर्मविस्तार म्हणजे क्रिया ज्याच्यावर घडते, क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म, ते काय असतं? कर्म असतं. आणि कर्माच्या अगोदरचे शब्द, कर्माच्या अगोदरचे जे काही शब्द आहे, अगोदरचे शब्द हे कशामध्ये येतात? कर्म विस्तारामध्ये. अगोदरचे शब्द हे कर्म विस्तारात येतात, कर्म विस्तारात येतात. ओके. आणि त्याच्यानंतर विधानपूरक म्हणजे काय? कर्त्यानंतरचे शब्द. काय आहे? कर्त्यानंतरचे शब्द. कर्त्यानंतरचे शब्द जे आहे ते कशामध्ये येतात? विधानपूरक मध्ये येतात. आणि विधेय विस्तार याचा अर्थ, विधेय विस्तार म्हणजे त्या ठिकाणी कर्मानंतरचे शब्द. किंबहुना याच्यामध्ये तुम्हाला काय येतं माहिती का? क्रिया कोठे घडली, क्रिया कोठे घडली, त्याचबरोबर केव्हा घडली, त्याच्यानंतर कशी घडली, अशा पद्धतीचे हे जे काही प्रश्न आहे हे कशामध्ये येत असतात? विधेय विस्तारामध्ये येतात. आता नीट लक्षात ठेवा बरं का काय सांगतो ते. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा कोणतंही वाक्य देऊ द्या, तुम्हाला विचार जाईल या वाक्यातील कर्ता कोण, या वाक्यातील उद्देश कोणता आहे, या वाक्यातील विधेय कोणता आहे. तर उद्देश म्हणजे कर्ता, 100% वाक्यातला उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे वाक्यातलं क्रियापद. राहिले 4 गोष्टी. तर उद्देश विस्तारामध्ये कर्त्याच्या अगोदरचे शब्द, कर्त्याच्या अगोदरचे शब्द येतात. कर्म म्हणजे काय? तर क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म आणि कर्माच्या अगोदरचे शब्द कर्म विस्तारामध्ये येतात. विधानपूरक म्हणजे तरी काय? तर कर्त्याच्या नंतरचे शब्द, कर्त्याच्या नंतरचे शब्द. आणि विधेय विस्तारामध्ये काय येतं तर क्रिया कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली याचा समावेश त्यामध्ये होत असतो. मग आता इथं उदाहरण घेतलं होतं बरं का. उदाहरण काय? उदाहरण होतं शरदाच्या चांदण्यात, चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. गुलमोहर मोहक दिसतो. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आता या वाक्याचा जर विचार केला तर इथं मित्र हो दिसतो हे काय झालं? दिसतो हे क्रियापद झालं. आता मूळ धातू काय? दिसणारा कोण आहे? गुलमोहर. मग गुलमोहर हा आपला काय झाला? या ठिकाणी कर्ता झाला. गुलमोहर काय झाला? कर्ता झाला. आता गुलमोहर दिसतोय पण कसा दिसतोय तो? तर गुलमोहर हा मोहक दिसतोय. मोहक कसा दिसतोय तो? मोहक दिसतोय. मोहक म्हणजे मोहक हे कर्त्यानंतरचे शब्द आहे. इथं पहा गुलमोहर हा आपला कर्ता झाला. दिसतोय पण कसा? मोहक. आणि दिसतोय हे तर क्रियापदच झालं, क्रियापद. आता गुलमोहर मोहक दिसतोय पण क्रिया मोहक दिसण्याची कुठं झालेली आहे? शरदाच्या चांदण्यात. शरदाच्या चांदण्यात. मग या वाक्याचा जर विचार वगैरे केला तर या वाक्यामध्ये मित्र हो इथं तुमच्या लक्षात येईल उद्देश विस्तार नाही. कर्ता कोण आहे? गुलमोहर. कर्म व कर्म विस्तार नाही. दिसण्याची क्रिया कशी झाली? मोहक. क्रिया कुठे झाली? शरदाच्या चांदण्यात. आणि दिसतो हे काय झालं? क्रियापद झालं. आलं लक्षात? ओके. आता पहा नीट लक्षात घ्या. आपण बोलतोय गुलमोहर हा कर्ता झाला. त्याच्यानंतर दिसतोय कसा? मोहक. कुठे दिसतोय तो? शरदाच्या चांदण्यात. आणि दिसतोय हे काय झालं? क्रियापद झालं. दुसरे पांढरे स्वच्छ दात
मुखास शोभा देतात. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. दुसरं वाक्य, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. आता देतात म्हटल्यानंतर देतात सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला की क्रियापद शोधायचं आहे. क्रियापद शोधल्यानंतर हे क्रियापद काय आहे, देतात क्रियापद झालं, देतात. ओके. आता देतात क्रियापद म्हणजे विधेयामध्ये गेलं, बरोबर आहे ना, क्रियापद. आता देणारे कोण आहे, देणारे कोण, दात. मग दात काय झालं, हे दात हा आपण कशाबद्दल बोलतोय, दाताबद्दल. दात हा काय झाला, कर्ता झाला. दाता कर्त्याच्या अगोदरचे शब्द कशामध्ये येतात, उद्देश विस्तारामध्ये. आता दात आहेत पण दात कसे आहे, पांढरे स्वच्छ. आता पांढरे स्वच्छ दात आहेत पण कसे, पांढरे स्वच्छ. वक्ता कशाविषयी बोलतोय, दाताबद्दल, बरोबर आहे ना. आता या ठिकाणी कशा देणारी काय आहे, दिलेली काय आहे, शोभा. पण शोभा दिली पण कशात दिली, मुखास शोभा. आणि मुखास शोभा हे काय झालं, कर्म झालं. आणि बाकीचं याच्यामध्ये काहीच नाही, वाक्यपाठ झालेलं आहे. हे पहा, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात क्रियापद आलं विधेयामध्ये. आता देणारे काय आहे, वक्ता कशाबद्दल बोलतोय, दातांबद्दल बोलतोय. दात हा काय झाला, कर्ता झाला. दात आहे पण कसे, पांढरे स्वच्छ. बर, दिलेली काय आहे, शोभा. बर, शोभा दिली कशाला, मुखास. तर अशा पद्धतीने हा भाग तुम्हाला अभ्यासायचा आहे. धन्यवाद मित्रो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. हॅपी थॉट्स.